ही दृश्य आहेत भिवंडीमधली। भिवंडी शहरात सकाळपासूनच मुसळधार पाऊस बरसतोय। ईदगाह झोपडपट्टी परिसरात खाडीचं पाणी शिरलंय, ज्यामुळे सगळा परिसर आहे या ठिकाणचा तो जलमय झालाय। शेकडो घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। सुरक्षिततेच्या दृष्टीनं अनेक भागातील वीज पुरवठा देखील खंडित करण्यात आलाय। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे। आपत्ती व्यवस्थापन पथक सतर्क झालंय। मुसळधार पावसामुळे भिवंडी शहरातील अनेक सखल भागामध्ये पाणी साचले। त्याचप्रमाणे भिवंडीतील कल्याण नाका असेल, नदी नाका असेल, त्याचप्रमाणे ईदगाह परिसरातील झोपडपट्टी, या झोपडपट्टीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अनेक नागरिक या पाण्यातून वाट काढत आहेत। त्याचप्रमाणे जर बघितलं तर लहान मुलं सुद्धा या ठिकाणाहून जात आहेत। त्याचप्रमाणे या ठिकाणच्या नागरिकांना आपण विचारू नक्की क्या बताओगे, कब से पानी भरा है? 2 दिन हो गए। तो क्या महानगर पालिका कुछ कर रही है? अभी रास्ते की माने बोले गए खड़े आगे रोड पे, हम भी गए ये आते हैं, कोई सुविधा नहीं, खाने की कोई सुविधा नहीं। कितने दिन से पानी भरा है? दूसरा दिन है, आज तक 2 दिन हो गए और यहाँ पर कुछ नहीं रहा। रास्ते का कोई इंतजाम है ना कुछ है, सब आदमी खाली आ जा कर रहे हैं और कुछ नहीं। त्याचप्रमाणे जर पाहिलं तर या ठिकाणी या नागरिकांना प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची व्यवस्था केल्याचं सांगलं जात नाही, परंतु या ठिकाणी महानगरपालिकेची आपत्कालीन व्यवस्था या ठिकाणी सज्ज असून परंतु नागरिकांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारची व्यवस्था केल्याचा आरोप या ठिकाणी नागरिक करत आहेत। भिवंडी उमेश गायकवाड, पुढारी न्यूज।